माहिती अधिकार नियम 2026 रद्दसाठी आझाद मैदानावर आंदोलन। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय सुभाषजी बसवेश्वर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 25 जून 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले। शासन माहितीचे अधिकार 2005च्या या मूळ कायद्यात बदल करून माहिती अधिकार नियम 2026 दिनांक 12 जून 2026 पासून लागू करण्यात आला। या सुधारणा नियमातील अटी सर्वसामान्य जनतेला खूपच जाचक आहे। एक शुल्कवाढ, माहितीचे नियोजन सांगण्याची सक्ती, नागरिकत्वाचा पुरावा सुनावण्यासाठी उपस्थित बंधन, प्रथम व द्वितीय अपील सुनावणीत वकील लावण्याची मनाई या व इतर अनेक जाचक नियम अटी शासनाने लादल्याने जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। माहिती अधिकार नियम 2026ला प्रचंड विरोध झाल्याने शासनाने एका आठवड्यात एक अट म्हणजे माहिती प्रयोजन माहिती का हवी आहे याचे कारण अट मागे घेतली आहे, परंतु इतर जाचक अटी या रद्द व्हाव्यात म्हणून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहून या जाचक नियमांना प्रचंड विरोध करण्यात आला। यावेळी अनेक कार्यकर्त्यांची जोरदार भाषणे झाली। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय सुभाष बसवेश्वर साहेबांनी सांगितले की शासन जोपर्यंत माहिती अधिकार नियम 2026 रद्द करत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने शासनावर दबाव आणण्याचे सत्र सुरू राहील। या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर जमले होते। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेरचे कार्यकर्ते श्री प्रवीण थोरात, श्री रावसाहेब शिंदे, श्री दिलीप घरटे, श्री ईश्वर ठाकरे उपस्थित